आई झालं का ग? हे बघ माझं आवरत आलंय, मला खूप उशीर झालाय, मी निघते आता. अगं थांब 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 जरा आणि ऐक, लवकर या आणि वाटेत कुठेही थांबायचं नाही. कुणी पत्ता विचारला, ताई माई बाळा असं गोड बोलतील, तिथून सरळ निघायचं, कळलं ग? ए बाई, लक्ष कुठे तुझं? मी काय बोलतीये, तू हो ग आई, आहे माझं लक्ष. आणि बास करा आता, चल बाय. अगं ऐक जरा. बोला ताई, कुठं जायचंय? मुंबईला जायचंय मला. मुंबईला का? मुंबईच्या बसेस तिकडे लागतात आता. पण मी नेहमी जाते, मुंबईच्या बसेस इथेच लागतात ना. ताई, शेड्यूल आता चेंज झालंय, मुंबईच्या बस पलीकडनंच लागतात. कित्येक वर्ष मी काम करतो इथं. चला तुम्हाला दाखवतो, चला. बर. एवढी रिकामी बस? मी निघते इथून. चल. तुम्ही काय म्हणाला होता, ही मुंबईची बस आहे म्हणून? इथं तर कुणीच नाहीये. हे बघा, लांब राहा. दादा तू? हो, मी. कारण तुला कळलं नाही ना, प्रत्येक ठिकाणी दादा, वडील, आई येऊ शकणार नाही तुझ्यापाशी. तुझ्या स्वतःच्या संरक्षणासाठी तू स्वतः सक्षम असणं गरजेचं आहे, बुद्धीने सुद्धा आणि बळाने सुद्धा. पण तो नराधम असून मलाच सगळे निर्बंध का? समाजात वाईट घडतंय म्हणून तू सांभाळून राहा. यापेक्षा मला सुरक्षित राहता येईल म्हणून त्यांना कठोर शिक्षा का नाही? बरोबर आहे तुझं. जर शिवशाहीतच अशा गोष्टी होत असतील तर आता वेळ आहे शिवशाहीतलीच शिक्षा देण्याची. स्त्रीकडे पाहण्याची नजर सुधारण्यासाठी शिक्षा देणाऱ्यांकडे छत्रपती शिवरायांची नजर हवी. आणि जर समाज सुधरत नसेल तर चौरंगाची शिक्षा हवी. लेकींना शिस्त शिकवताना वाईट वृत्ती सुद्धा संपवायला हवी.